Good morning, student. Today we start the second chapter of business economics. This is a demand and supply analysis. So first start with demand analysis. This is economic variables. Demand is important in the business decision making and policies formulations. It demand the magnitude of economic activities, the size and the pattern of productions. If there is a no demand, output is unwanted. Business firm use this concept widely to number of purpose like production planning, inventory management, market research, cost budgeting, etc. The term demand refers to desire backed by willingness to pay and ability to pay. It is defined as the various quantities of the given commodities or services which consumer would buy at the various price during the given period of the time. Demand is analyzed related to price and particular time period. म्हणजेच डिमांड ही एक इकॉनॉमिक व्हेरिएबल आहे. ते आपल्याला प्रत्येक बिझनेसमॅनसाठी बिझनेस डिसिजन घेण्यासाठी त्याचबरोबर पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी डिमांड ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं टूल्स आपल्याला मानलं जातं बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये. कारण डिमांड ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीचा मॅग्निट्यूड करू शकतो. त्यामध्ये साईज अँड पॅटर्न ऑफ प्रोडक्शन्स म्हणजे किती प्रमाणात आपण प्रोडक्शन करायचं, कशा पद्धतीने आपण प्रोडक्शन करायचं हे करू शकतो, हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला डिमांड नसेल, आपल्या प्रोडक्टला डिमांड नसेल, तर आपण आपण घेतलेल्या आउटपुटचा काहीच यूज नसतो. त्यामुळे आपण डिमांड ॲनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात प्रोडक्शन करायचे, आपल्या प्रोडक्टला किती डिमांड आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर बिझनेस फर्ममध्ये ही डिमांड ॲनालिसिस ही कॉन्सेप्ट वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज केली जाते. त्यामध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग असेल, त्याचबरोबर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल किंवा मार्केट रिसर्च असेल किंवा कॉस्ट बजेटिंग असेल, अशा वेगवेगळ्या फॅक्टरसाठी डिमांड ॲनालिसिस ही कॉन्सेप्ट वापरली जाते. डिमांड ही मेनली रेफर करते ती म्हणजे विलिंगनेस टू पे आणि ॲबिलिटी टू, म्हणजे कस्टमर पे करायला आपल्या प्रोडक्टसाठी तयार आहे का, त्याचबरोबर तो पे करण्या इतपत त्याची कॅपॅसिटी आहे का, ॲबिलिटी आहे का, ही या दोन टर्म्सवर आपली डिमांड रेफर्स करत असते. त्याचबरोबर डिमांड ही व्हेरियस क्वांटिटीजवर डिपेंड असते. कमोडिटीज असेल किंवा सर्व्हिस, कस्टमरला देणाऱ्या सर्व्हिस असतील, कमोडिटीज असतील किंवा इतर जे काही फॅक्टर्स आहेत जे आपल्याला प्राईजवरती इफेक्ट करतात, त्याच्या संदर्भात त्याच्यावरून आपल्याला डिमांड ॲनालिसिस करता येतं. त्याचबरोबर डिमांड ॲनालिसिस हे ऑलवेज आपल्याला प्राईज फॅक्टर आणि टाईम फॅक्टरवरती आपल्याला डिपेंड दिसून येतं. म्हणजेच प्राईज आणि डिमांड फॅक्टरवरती ही आपल्याला डिमांड ॲनालिसिस करता येतं. फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण डिमांड कशी कॅल्क्युलेट करू, डिमांड कशी आयडेंटिफाय करू शकतो, तर डिझायर म्हणजेच कस्टमरला त्याची असणारी गरज, त्याचबरोबर ॲबिलिटी टू पे म्हणजेच कस्टमर त्या गुड्ससाठी किंवा वस्तूसाठी किती कॅपेबल आहे ती वस्तू पे करण्यासाठी. त्याच्यानंतर विलिंगनेस टू पे, ती गोष्ट त्याच्याकडे त्याची कॅपॅसिटी आहे त्या गोष्टीसाठी पे करण्याची, परंतु तो तयार आहे का कस्टमर ती गोष्ट खरेदी करण्यासाठी किंवा तेवढी प्राईस त्या गोष्टीसाठी पे करण्यासाठी तो तयार आहे का, या गोष्टींवरती डिमांड ही ठरलेली असते. नेक्स्ट इज डिमांड शेड्यूल. वेन द रिलेशनशिप बिटवीन क्वालिटीज डिमांडेड of the commodity and price are tabulated, it is called as demand schedule. It is a table or chart which shows the quantity of commodity demanded and different price during the given period of time. It can be shown as follows. म्हणजेच डिमांड शेड्यूल म्हणजेच काय, तर आपल्याला प्रोडक्टची क्वांटिटी किती प्रमाणात डिमांड केलेली आहे आणि प्राईसचं टेब्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं. म्हणजेच प्रोडक्टची प्राईस किती असताना आपल्याला डिमांड किती प्रमाणात आले, त्या शेड्यूललाच आपण डिमांड शेड्यूल असं म्हटलं जातं. ती आपल्याला पुढील प्रमाणे दाखवली जाते. त्यामध्ये आपल्याला चार्ट दिलेला आहे. फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला दिलेले आहेत प्राईस पर लिटर ऑफ मिल्क रुपीजमध्ये आणि क्वालिटी डिमांडेड इन लिटर. जर दुधाची प्राईस ही आपल्याला 30 रुपये असेल तर त्याचा 1 लिटर डिमांड असते. जर ती 25 रुपये झाली तर 2 लिटरची डिमांड होते. जर 20 रुपये झाली तर 3 लिटर डिमांड होते. 15 रुपये झाली तर 4 लिटर डिमांड. 10 रुपये झालं तर 5 लिटर डिमांड. अशा पद्धतीने जर आपल्या प्रोडक्टची प्राईस कमी होत गेली तर डिमांड ही आपल्याला वाढत जाताना दिसते. परंतु जर प्रोडक्टची प्राईस वाढताना दिसली तर आपल्याला डिमांड देखील कमी होताना दिसून येते. अशा प्रकारे डिमांड शेड्यूल हे तयार केलं जातं. This schedule refers to the quantity demanded by an individual when the quantity demanded by all the customers in the sum
सम अप मार्केट डिमांड शेड्यूल कॅन बी ऑप्टेन. इट कॅन बी रिप्रेझेंट ॲज फॉलोज. म्हणजेच आपण जे आता वरती पाहिलं ते इंडिव्हिज्युअल कस्टमरचं डिमांड शेड्यूल पाहिलं. जर आपल्याला मार्केटचं पूर्ण म्हणजे ऑल कस्टमरचं आपल्याला डिमांड शेड्यूल तयार करायचं असेल तर पुढील प्रमाणे केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट कॉलम आहे तो म्हणजे पर युनिट प्राईस, त्याच्यानंतर पर लिटर प्राईस दुधाची, त्याच्यानंतर डिमांड फ्रॉम कस्टमर 1, डिमांड ऑफ कस्टमर बी, डिमांड ऑफ कस्टमर सी अँड टोटल डिमांड ए प्लस बी प्लस सी. मग त्यावेळी जर दुधाची प्राईस ही 30 रुपये लिटर असेल तर फर्स्ट कस्टमर आपल्याला 1 लिटरची डिमांड करतो, दुसरा कस्टमर 2 लिटरची, तिसरा कस्टमर 3 लिटरची. मग टोटल डिमांड आपली 6 लिटर इथपर्यंत जाऊन पोचते. जर त्याची प्राईस ही 25 रुपयापर्यंत आली, 25 रुपये झाली तर फर्स्ट कस्टमर 2 लिटर डिमांड करतो, दुसरा कस्टमर 3 लिटर डिमांड करतो, तिसरा कस्टमर 4 लिटर. मग आपली टोटल डिमांड ही 9 लिटरपर्यंत. अशा पद्धतीने प्राईस कमी होत जाऊन जर प्राईस ही 10 रुपयापर्यंत आली तर फर्स्ट कस्टमर 5 लिटरची डिमांड करू शकतो, बी कस्टमर हा 6 लिटरपर्यंत डिमांड करू शकतो, सी कस्टमर आपल्याला 7 लिटरपर्यंत डिमांड करू शकतो आणि आपली टोटल मार्केट डिमांड ही 18 लिटरपर्यंत जाऊन पोचू शकते. अशा पद्धतीने आपण डिमांड शेड्यूल हे पूर्ण मार्केटसाठी तयार करू शकतो. म्हणजेच प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन ही आपले डिमांड शेड्यूल तयार करत असते, त्यानुसार आपलं प्रोडक्शन करत असते. कारण प्रोडक्शन किती करावं, किती प्रमाणात करावं याच्यासाठी डिमांड शेड्यूल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण डिमांड प्रोडक्शन करू शकतो प्रोडक्टचं. The demand schedule can be used to draw the demand curve when the relationship between price and quantity is plotted on the graph and downward sloping demand curve can be obtained. This is known as the demand curve. It has a negative slope. It includes the inverse relationship between price and quantity demanded. This can be explained with the help of the following diagram. डिमांड शेड्यूल ह्या आपण डिमांड कर्व ड्रॉ करण्यासाठी यूज करू शकतो. त्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप बिटवीन प्राईस आणि क्वांटिटी डिमांडेड ही आपण प्लॉट करून ग्राफवरती प्लॉट करून आपण डिमांड कर्व तयार करू शकतो. डिमांड कर्व आपल्याला नेहमी डाऊनवर्ड दिसतो कारण प्राईस आणि क्वांटिटी डिमांडेड यांच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह रिलेशनशिप दिसून येते. म्हणजेच जर प्राईस कमी झाली तर डिमांड वाढताना दिसते, प्राईस वाढली तर डिमांड आपल्याला प्राईस वाढली तर डिमांड कमी होताना दिसते आणि प्राईस कमी झाली की डिमांड वाढताना दिसते. असे निगेटिव्ह रिलेशनशिप आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्याला डिमांड कर्व हा नेहमी डाऊनवर्ड दिसून येतो. ते आपण फॉलोइंग एक्झाम ग्राफच्या डायग्रामच्या माध्यमातून आपण बघू शकतो. म्हणजेच वाय ॲक्सिसवरती आपल्या पुढील डायग्रामवरती वाय ॲक्सिसवरती आपल्याला प्राईस दिलेले आहेत, त्याच्यानंतर एक्स ॲक्सिसवरती आपल्याला क्वांटिटी डिमांडेड दिलेले आहेत. जेव्हा प्राईस हाय झालेली दिसते आपल्याला कर्वच्या माध्यमातून लक्षात येईल की जेव्हा प्राईस वाढलेली आहे त्यावेळी क्वांटिटी डिमांडेड ही आपल्याला कमी दिसत आहेत. म्हणजेच फर्स्ट डी पॉईंट आहे तो वाय ॲक्सिसच्या जवळ दिसतो आहे, एक्स ॲक्सिसपेक्षा कमी दिसतो आहे. म्हणजेच आपल्याला प्राईस ही डिमांड ही कमी दिसते. परंतु जेव्हा वाय ॲक्सिसवर प्राईस कमी येते म्हणजेच कमी झालेली दिसते तेव्हा आपल्याला एक्स ॲक्सिसवरती डिमांड ही वाढलेली दिसते, क्वांटिटी ऑफ डिमांडेड ही जास्त झालेली दिसते. अशा पद्धतीने आपल्याला डाऊनवर्ड स्लोप हा डिमांड कर्वचा डाऊनवर्ड स्लोप आपल्याला दिसून येतो. कारण प्राईस आणि डिमांड यांच्यामध्ये निगेटिव्ह रिलेशनशिप आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्राईस कमी झाल्याच्यानंतर डिमांड वाढताना दिसते आणि प्राईस वाढल्याच्यानंतर डिमांड कमी होताना दिसते. असं अल्टरनेट रिलेशन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्याला डिमांड कर्व हा आपल्याला डाऊनवर्ड स्लोपमध्ये दिसून येतो. नेक्स्ट इज द लॉ ऑफ डिमांड. द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राईस अँड द क्वांटिटी डिमांडेड ऑफ द कमोडिटीज इज एक्सप्लेन बाय द लॉ ऑफ डिमांड. This law is also known as first law of purchase. The law pronounced by the famous economist Alfred Marshall states that other things being equal in the price of the commodity fails, the quantity demanded of it will be rise, and if the price of the commodity rise, its quantity demanded will be decline. The law indicates that the inverse relationship between price and the quantity demanded in the above statement, other things being equal, refers to the constancy of the other factors which determine demand. Demand is also influenced by the income of the customer, taste and preference, price and price of related goods, advertising effect, etc. All these factors are assumed to be constant, and the change in the demand due to the change in the price is analyzed by the law of demand. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट पार्ट दिला आहे तो म्हणजे लॉ ऑफ डिमांड, डिमांडचा लॉ.
म्हणजेच लॉ ऑफ डिमांडच्या माध्यमातून आपल्याला प्राईस आणि क्वांटिटी डिमांडेड यांच्यामधलं फंक्शनल रिलेशनशिप आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यालाच फर्स्ट लॉ ऑफ परचेस असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच लॉ ऑफ डिमांडला फर्स्ट लॉ ऑफ परचेस असं देखील म्हटलं जातं. हा लॉ आपल्याला फेमस इकॉनॉमिस्ट अल्फ्रेड मार्शल यांनी प्रोनाऊन्स केलेला आहे. ते असं सांगतात की जेव्हा इतर गोष्टी इक्वल असतात, म्हणजेच ज्या काही डिमांडवरती अफेक्ट करणाऱ्या इतर गोष्टी असतात त्या इक्वल असतात, तेव्हा आणि प्राईज ही त्या कमोडिटीची किंवा त्या वस्तूची प्राईज ही कमी होते, तेव्हा आपली डिमांड ही वाढताना दिसते. परंतु तेच फॅक्टर इक्वल असताना जेव्हा कमोडिटीची प्राईज ही वाढते तेव्हा आपल्याला डिमांड ही आपल्याला कमी होताना दिसते. अशा प्रकारे त्यांनी लॉ सांगितलेला आहे. या लॉच्या माध्यमातून त्यांनी असं रिलेशनशिप इंडिकेट केलं आहे की आपल्याला प्राईज आणि डिमांड क्वांटिटी डिमांडेड यांच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशन म्हणजे विरोधाभास आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्राईज वाढल्यावर डिमांड कमी होते, प्राईज कमी झाल्यावर डिमांड वाढते. अशा पद्धतीने इन्व्हर्स रिलेशनशिप आपल्याला दिसते. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की इन द त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की अदर थिंग बिंग इक्वल, म्हणजे इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इक्वल पाहिजे तरच हा लॉ तिथे लागू होतो. म्हणजे इतर फॅक्टर्स म्हणजेच कोणते तर कस्टमरचं इन्कम असेल, त्याचा टेस्ट असेल, त्याची प्रेफरन्स असेल, त्याचबरोबर इतर गुड्स जे काही अल्टरनेट गुड्स आहेत त्यांची प्राईस असेल किंवा ॲडव्हर्टायझिंग इफेक्ट असेल, हे सर्व फॅक्टर्स हे आपण तिथे अज्युम केले जातात की हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे हे इक्वल आहेत, यांच्यामध्ये कोणताही बदल न होता फक्त आणि फक्त प्राईजमध्ये बदल झाल्यामुळे जी काही डिमांडमध्ये क्वांटिटी डिमांडेडमध्ये जी काही कमी जास्तपणा होत असतो त्यालाच डिमांड कमी जास्त होत असते. ते ठिकाणी हा लॉ आपल्याला लागू होताना दिसतो. पण ज्या ठिकाणी इतर गोष्टी चेंज होऊन डिमांड कमी होते त्या ठिकाणी आपल्याला डिमांड लागू होताना दिसून येत नाही. द डिमांड शेड्यूल अँड द डिमांड कर्व आर यूज टू एक्सप्लेन द लॉ ऑफ डिमांड. द अबव डिमांड कर्व विच इज स्लोपिंग डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट shows the inverse relationship between the two. The law is based on the certain assumptions like a consumer is a rational factor determining demand, expect price are constant, etc. The negative slope of demand curve is explained as follows. म्हणजेच आपण वरती पाहिलेल्या डिमांड शेड्यूल आणि डिमांड कर्वच्या माध्यमातून आपण हा लॉ एक्सप्लेन करू शकतो. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला स्लोप हा डाऊनवर्ड दिसून येतो. म्हणजेच आपण मगाशी बघितलेल्या डायग्राममध्ये आपल्याला डिमांड कर्व हा लेफ्ट साईडपासून राईट साईडकडे आपल्याला डाऊनवर्ड आलेला दिसून येतो. त्यानुसार आपल्याला प्राईज आणि डिमांड क्वांटिटी यांच्यामधील युनिव्हर्स रिलेशनशिप आपल्याला दिसून येते. नेक्स्ट पार्ट इट व्हाय डज द डिमांड कर्व स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजेच आपल्या डिमांड कर्वचा स्लोप हा लेफ्ट टू राईटमध्ये डाऊनवर्ड का आहे याचे आपल्याला काही एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. द डिमांड कर्व स्लोप downwards due to the income effects and substitutions effects. When the price of commodity falls, the unit of the money goes further, and one can buy more. With the falls in the price, the real income of the customer increase. He feels better off and tend to the buy more. Secondly, when the price falls, the become relatively cheaper, and the customer tend to substitute it for dear goods. This while the farmer refer to income effect on the latter refers to substitute effect. Due to the combined operation of these two effects, the demand curve slope downward from the left to right. Moreover, when the commodity becomes cheaper in put the more use, while the existing customer buys more, new customer also enter in the market. The law of diminishing marginal utility also states that when the price of the commodity falls, more has to be purchased to bring out an equilibrium between the price and marginal utility. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिमांड कर्व लेफ्ट टू राईट स्लोप डाऊनवर्ड का दिसतो याची कारणं दिलेली आहेत. त्याच्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे जेव्हा प्राईस ही कमोडिटीची प्राईस ही कमी झालेली दिसते तेव्हा कस्टमर हा एखादं युनिट अधिक खरेदी करत असतो त्या प्राईस कमी झाल्यामुळे. त्याचबरोबर प्राईस फेल झाल्यामुळे कस्टमरचं रिअल इन्कम हे वाढत असतं. त्यामुळे कस्टमरचं रिअल इन्कम वाढल्यामुळे तो ती वस्तू एखादं युनिट त्या वस्तूचं अधिक प्रमाणात खरेदी करत असतो.
त्याचबरोबर इथं दुसरी गोष्ट ती म्हणजे एखाद्या कस्टमरने म्हणजेच एक्झिस्टिंग कस्टमरने प्राईस कमी झाल्यामुळे त्या प्रोडक्टची युनिट जास्त खरेदी केल्यामुळे नवीन कस्टमर जे देखील असतात ते मार्केटमध्ये एंटर होतात आणि नवीन मार्केटमध्ये एंटर झाल्यामुळे नवीन कस्टमर आपल्याला युनिटचा डिमांड ही आपल्याला वाढताना दिसून येते. अशा प्रकारे लॉच्या माध्यमातून आपण हे दाखवून देऊ शकतो. म्हणजेच आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही कमी झाल्याच्या नंतर आपल्याला एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ते एका युनिटच्या जागी 2 युनिट खरेदी करताना दिसतात, कारण त्यांचं इन्कम हे वाढत असतं. प्राईस वाढल्यामुळे त्यांचं इन्कम वाढत असतं. त्याचबरोबर त्या प्रोडक्ट हा चीपर रेटमध्ये मिळत असल्यामुळे कस्टमर हे आपल्या डेली यूजसाठी तो प्रोडक्ट यूज करत असतात. त्यामुळे त्या प्रोडक्टची परचेस पॉवर ही कस्टमरची वाढत असते त्या प्रोडक्टसाठी, कारण त्याची प्राईस ही चीपर झालेली असते. त्याचबरोबर एखाद्या एक्झिस्टिंग कस्टमरने जास्त युनिट खरेदी केल्यामुळे नवीन कस्टमर देखील आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये उतरताना दिसतात, म्हणजे मार्केटमध्ये येऊन ते प्रोडक्ट खरेदी करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे देखील आपल्याला डिमांड आहे ती प्रोडक्टची डिमांड आहे ती आपल्याला वाढताना दिसून येते. जनरली डिमांड कर्व स्लोप डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. However, there are certain case in which the demand curve will slope upward. They called exceptions of the demand कर्व. आपल्याला जनरली डिमांड कर्व हा लेफ्ट टू राईटमध्ये आपल्याला डाऊनवर्ड येताना दिसतो, पण काही सर्टन केसेसमध्ये आपल्याला तो डिमांड कर्व हा अपवर्ड जाताना स्लोप हा अपवर्ड जाताना दिसतो. म्हणजेच लेफ्ट टू राईटमध्ये तो अपवर्ड जाताना दिसतो. त्याला काही एक्सेप्शन असं म्हटलं जातं, डिमांड कर्वचे एक्सेप्शन असं म्हटलं जातं. ते आपल्याला एक्सेप्शन्स पुढे दिलेले आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट इज इफ पीपल एक्सपेक्ट द शॉर्टर इन फ्युचर दे टेंड टू बाय मोर व्हेन द प्राईस इज राईज. म्हणजेच लोक असं एक्सपेक्ट करतात की आता याची प्राईस वाढली म्हणजे याचा फ्युचरमध्ये आपल्याला शॉर्टेज दिसू शकतो. म्हणजेच हे प्रोडक्ट आपल्याला पुढील काही काळासाठी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही, किंवा त्याचा मार्केटमध्ये शॉर्ट आपल्याला दिसू शकतो किंवा शॉर्ट हा होऊ शकतो, त्या प्रोडक्टचा शॉर्टेज होऊ शकतो. त्यामुळे प्रोडक्टची जेव्हा प्राईस वाढते तेव्हा कस्टमर किंवा लोक जी आहेत ते प्रोडक्ट घेत असतात. अशा वेळी हे एक एक्सेप्शन आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्राईस वाढताना देखील पीपल हे आपल्याला ती वस्तू खरेदी करत असतात, कारण त्याचं एक्सेप्शन असतं की एक्सपेक्ट असतं की त्यांना की पुढील काही काळामध्ये हे प्रोडक्ट आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकत नाही किंवा त्याचं शॉर्टेज आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे जेव्हा प्राईस वाढते तेव्हा लोकही हे प्रोडक्ट आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. त्यावेळेला आपल्याला डिमांड कर्व हा आपल्याला लेफ्ट टू राईटमध्ये अपवर्ड जाताना दिसतो. म्हणजे प्राईस वाढत जाताना देखील त्याची डिमांड देखील वाढताना आपल्याला दिसून येते. असं पहिला एक्सेप्शन आपल्याला डिमांड कर्वचं दिलेलं आहे. नेक्स्ट इज सर्टन प्रेशियस आयटम लाईक डायमंड आर परचेस मोर when their price are higher. Such a goods called as status symbols commodity, which exceptions has given in the social critic Thorsten Webels. According to him, certain commodities like diamonds has no intrinsic value. However, when the people own it, the certain social status is conferred on them. When the price of such goods are high, they are demanded by the rich people, and when the price is fails, demand is also fails. These exceptions of the law of demand come to the known as the Veblen effect. काही आपल्याला प्रोडक्टच्या डिमांडमध्ये आपल्याला दिसून येतं की प्राईस वाढताना देखील त्याची डिमांड वाढताना दिसते. त्यामध्ये आपल्याला स्टेटस सिम्बॉल कमोडिटीजचा आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. ते म्हणजेच डायमंड असेल किंवा गोल्ड असेल, अशा प्रकारचे जे काही परचेस असतात ते आपल्याला या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे प्राईस वाढताना देखील त्याचा परचेस हा वाढताना दिसून येतो, कारण ते स्टेटस सिम्बॉल गुड्स असतात. ते स्टेटस सिम्बॉल गुड्स असल्यामुळे त्यांची डिमांड ही रिच पीपलकडून होत असते. म्हणजे जेवढी प्राईस वाढत जाते तेवढे लोकांचा स्टेटस सिम्बॉल हा जपला जातो. त्यासाठी रिच पीपल अशा प्रकारचे गुड्स हे हाय प्राईजमध्ये खरेदी करायला बघत असतात. म्हणजे जेव्हा त्यांचं त्यांचं स्टेटस सिम्बॉल जपण्यासाठी ते हाय प्राईजमध्ये अशा प्रकारची गोष्ट खरेदी करत असतात. म्हणजे त्यामध्ये डायमंड असतील किंवा इतर ज्या काही स्टेटस सिम्बॉल गोष्टी असतील त्या असतील, स्टेटस सिम्बॉल कमोडिटीज त्यामध्ये येतात. त्यामुळे आपल्याला डिमांड कर्वला एक्सेप्शन यामध्ये दिसून येतं, कारण हाय प्राईज जेव्हा असते त्यामुळे त्या कमोडिटीतला आपल्याला डिमांड दिसून येते. परंतु त्या प्राईजची त्या कमोडिटी जेव्हा प्राईस कमी होते त्यावेळी त्याची डिमांड देखील कमी होताना आपल्याला दिसून येते, कारण ते स्टेटस सिम्बॉल असतात. त्यामुळे हाय प्राईजमध्ये त्या गोष्टी खरेदी केल्या जातात.
अशामुळे आपल्याला डिमांड लॉ ऑफ डिमांडचा इथे एक्सेप्शन आपल्याला दिसून येतं. ड्यू टू द इग्नोरन्स पीपल मे बाय मोर व्हेन द प्राईस आर हाय. म्हणजेच थर्ड पार्ट दिला आहे तो म्हणजे इग्नोरन्स, म्हणजेच अज्ञानामुळे देखील काही लोक ही प्रोडक्ट खरेदी करत असतात हाय प्राईज. म्हणजे त्यांना माहीत नसतं की ही प्राईज आपल्याला वाढलेली आहे, जास्त प्राईज आहे किंवा प्रोडक्टची प्राईज वाढलेली असते, त्याविषयी ते अज्ञान असतं, त्यांना माहिती नसतं त्याविषयी. अशावेळी देखील पीपल हे प्रोडक्ट त्या हाय प्राईजमध्ये खरेदी करत असतात. अशावेळी देखील आपल्याला एक्सेप्शन प्रोडक्टच्या डिमांड ऑफ लॉमध्ये एक्सेप्शन दिसून येतात. म्हणजे अज्ञानामुळे किंवा माहिती नसल्यामुळे त्यांना लोक ही हाय प्राईजमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट जेव्हा प्राईज वाढते त्यावेळी त्याची डिमांड वाढताना आपल्याला दिसून येते. समटाइम पीपल थिंक द हायर द प्राईस बेटर द क्वालिटी, हेन्स दे बाय मोर. म्हणजेच काही वेळेला लोक विचार करतात की ज्या गोष्टीची प्राईज ही हायर आहे त्याची क्वालिटी आपल्याला चांगली मिळू शकते किंवा चांगली मिळत असते, असं लोकांचं परसेप्शन असतं किंवा त्यांचं थिंकिंग असतं की ज्या गोष्टीची प्राईज ही हायर आहे त्याची क्वालिटीही चांगली असते. त्यामुळे अशा प्रोडक्टची जेव्हा प्राईज वाढत जाते तेव्हा लोक ही त्या प्रोडक्टची डिमांडही जास्त करत असतात. म्हणजे आपण थोडक्यात एक्झाम्पल घेतलं तर मोबाईल फोन, जेवढी आपण मोबाईल फोनची प्राईज ही हायर आपल्याला असते, आपलं परसेप्शन असतं की आपलं थिंकिंग असतं की ज्या मोबाईलची प्राईज ही हायर आहे त्याचे फीचर चांगले असतात किंवा त्याची क्वालिटी ही आपल्याला चांगली दिसून येते. त्यामुळे आपण हायर प्राईजचे मोबाईल खरेदी करण्याकडे ट्रेंड आपल्याला दिसतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही एक्सेप्शन आहेत ते आपल्याला यामध्ये डिमांड कर्वमध्ये दिसून येतात. नेक्स्ट इज इन द केस ऑफ नेसेसरी आयटम इवन इफ द प्राइस गोज अप पीपल मे बाय मोर ऑफ देम बाय रिॲडजस्टिंग देअर एक्सपेंडिचर्स. म्हणजेच काही नेसेसरी आयटम्स असतात, म्हणजे आपल्याला डेली यूजसाठी लागणारे जे काही गुड्स असतील त्यांच्या प्राईस जरी आपल्याला वाढलेल्या दिसल्या तरी आपण त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी करत असतो. कारण त्याची रिॲडजस्ट करण्यापेक्षा दुसरा प्रोडक्ट अल्टरनेट शोधण्यापेक्षा डेली यूजमध्ये त्या प्रोडक्टचा आपण यूज करताना आपल्याला दिसून येतो जरी त्याची प्राईस वाढली तरी. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मीठ आपल्याला रोजच्या जेवणात लागत असतं, परंतु त्याची प्राईज वाढली म्हणून आपण त्याचा यूज करणं कमी करत नाही किंवा ते थांबवत नाही. तर आपल्याला ते डेली यूजसाठी लागत असल्यामुळे जरी त्याची प्राईज वाढली तरी देखील आपण ते परचेस करत असतो. अशा प्रकारे काही हे देखील आपल्याला एक्सेप्शन डिमांड कर्वला दिसून येतं. कारण त्याची प्राईज वाढली तरी आपण ते त्याच प्रमाणात किंवा त्याच्या मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येतो. परंतु प्राईज वाढली म्हणून त्याची डिमांड कमी झाली असं आपल्याला कुठेही दिसून येत नाही. जे डेली प्रोडक्ट आहेत किंवा नेसेसरी प्रोडक्ट आहेत त्यामध्ये आपल्याला हे एक्सेप्शन दिसून येतं. Next is the demand of inferior goods will fail with a fall in the price and will rise with the rise in the price. This behavior has observed by the Sir Robert Giffen and hence named after him. He found that in the Britain, when the price of bread increases, the poor families reduce his demand for meat in order to spend the bread. These goods are known as Giffen goods, and these exceptions on the demand known as the Giffen paradox. म्हणजेच यामध्ये आपल्याला निकृष्ट गोष्टी असतात किंवा इन्फिरियर गुड्स असतात त्यांची आपल्याला प्राईस जेव्हा फेल होते तेव्हाच आपल्याला त्यांची डिमांड देखील फेल होताना दिसते. त्याचबरोबर त्यांची डिमांड वाढली की आपल्याला प्राईस वाढताना दिसते. अशा प्रकारचं रिलेशन आपल्याला त्यामध्ये दिसून येते. ह्या प्रकारचं ऑब्झर्वेशन हे सर रॉबर्ट गिफेन यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे. त्यांनी ब्रिटनमध्ये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन फाउंड केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ब्रेडची प्राईस ही इन्क्रीज होते तेव्हा पुअर फॅमिली ह्या मटन किंवा मांसावरती केला जाणारा जो खर्च आहे तो कमी करून त्याची डिमांड कमी करून ते ब्रेडवरती स्पेंड करतात. म्हणजे ब्रेडसाठी ते स्पेंड करत असतात. त्या ब्रेडवर स्पेंड करायला अमाऊंट मिळण्यासाठी ते डिमांड म्हणजे मांसाची डिमांड आहे ती कमी करतात. कारण ब्रेडची प्राईस वाढलेली असते आणि त्यांना ब्रेड डिमांड करायचे असतात. अशा प्रकारच्या वस्तूंना आपण गिफेन प्रोडक्ट असं म्हटलं जातं. या प्रकारचं देखील आपल्याला अशा प्रकारचं देखील आपल्याला एक्सेप्शन डिमांड कर्ववरती दिसून येतं. त्याला आपण गिफेन पॅराडॉक्स असं देखील म्हटलं जातं. इन द अबव केस द डिमांड कर्व विल बी स्लोपिंग अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. द एक्सेप्शनल डिमांड कर्व कॅन बी शोन ॲज फॉलोज. म्हणजेच आपल्याला वरती दिलेल्या एक्सेप्शनल केसमध्ये आपल्याला डिमांड कर्व हा आपल्याला डिमांड कर्वचा स्लोप हा आपल्याला लेफ्ट टू राईट अपवर्ड जाताना दिसतो. त्यामध्ये आपल्याला अपवर्ड जाताना दिसतो. त्याचा आपल्याला डायग्राम खाली दिलेली आहे. त्यामध्ये एक्स वरती आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे प्रोडक्टची, किती प्रमाणात डिमांड केली जाते त्याची क्वांटिटी दिलेली आहे. आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला प्राईस दिलेली आहे. त्यामध्ये मधला कर्व हा आपल्याला अपवर्ड जाताना दिसतो लेफ्ट टू राईट. म्हणजे जेव्हा प्राईस कमी आहे तेव्हा डिमांड देखील त्याची कमी दिसते.
त्याचबरोबर जेव्हा प्राईस वाढत गेली तेव्हा आपली त्याची डिमांड देखील वाढत जाताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे एक्सेप्शनल डिमांड कर्व आपल्याला लेफ्ट टू राईट अपवर्ड जाताना दिसून येतो.